नमस्कार. मी डॉक्टर चंद्रशेखर बंगरवार, MD, आयुर्वेदिक शारीरिक क्रियाशारीर अध्ययन या व्याख्यान सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. हे व्याख्यान जे आहे हे BMS फर्स्ट इयरला जी मुलं अभ्यास करत आहे, ज्यांना यावर्षी ॲडमिशन मिळाली किंवा मागच्या वर्षी ज्यांची ॲडमिशन झाली आणि त्यांना येत्या वार्षिक परीक्षेमध्ये क्रियाशारीरची परीक्षा द्यायची आहे, अशा माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी हे व्याख्यान अतिशय उपयुक्त ठरेल. क्रियाशारीरच्या संपूर्ण अभ्यासक्रमामधील प्रत्येक पॉईंटवर आपण चर्चा करूयात. तर या क्रियाशारीर अध्ययन व्याख्यानमालेला आपण सुरुवात करूया. आजचा हे व्याख्यान हे आपण असं गृहीत धरा की हे आपलं पहिलं व्याख्यान आहे. कोणत्याही विषयाची अभ्यास करताना आता आपण या ठिकाणी क्रियाशारीरचा अभ्यास करतो आहोत. कोणत्याही विषयाचा अभ्यास करत असताना त्याच्या अभ्यासाची सुरुवात ही सिलेबसपासून व्हायला पाहिजे. एकदा तुम्हाला सिलेबस माहीत झाला की मग तुम्ही हे निश्चित करू शकाल की आपल्याला हा संपूर्ण सिलेबसचा अभ्यास कसा करायचा आहे. या सिलेबसमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, कोणत्या नवीन आहेत आणि कोणत्या विषयाची रिव्हिजन आपल्याला होणार आहे. आयुर्वेदातील कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना, विशेषतः BMSला ॲडमिशन झाल्यानंतर एक गोष्टीचा अनुभव जवळपास सगळ्यांना येतो की अनेक गोष्टी या नवीन आहेत, त्याच्यामधले शब्द आपण ऐकलेले नाही आहेत. त्यामुळे आपल्याला अनेक शब्दांची ओळख करून घ्यावी लागते. तर तिथून आपल्या अभ्यासाला सुरुवात होती. जे नवीन शब्द आहेत त्या सगळ्या शब्दांची ओळख करून घेणं आणि त्याच्यानंतर त्या शब्दांची विशेष माहिती, सविस्तर माहिती घेणं, हे आपण करू शकलो. आणि या दोन्ही गोष्टी ज्या आहेत हे आपल्याला थेरॉटिकली आणि प्रॅक्टिकली दोन्ही करायच्या आहेत. उदाहरणार्थ, केवळ प्रकृती या शब्दाचा अर्थ समजून चालणार नाही. तर तुम्ही अनेक प्रकृती परीक्षणं केली असतील तर तुम्हाला प्रकृतीविषयी अधिक सविस्तर माहिती तुम्हाला मिळू शकेल. आणि थेरॉटिकल प्रॅक्टिकल एवढंच, प्रॅक्टिकल स्टडी पण महत्त्वाचा आहे. म्हणून NCISMनी आता काही नवीन गोष्टींचा जो अंतर्भाव केलेला आहे त्यामध्ये त्यांनी नॉन लेक्चर आवर्स हे टाकलेले आहेत. तर या नॉन लेक्चर आवर्समध्ये आपल्याला लेक्चर आवर्समध्ये म्हणजे थिअरी लेक्चरमध्ये ज्या गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे त्या प्रत्यक्षात करायच्या आहेत. यासाठी तुम्ही कदाचित वर्गात बसलेले नसाल, कदाचित तुम्ही तो फोनवरती, व्हिडिओ कॉलवरती अभ्यास कराल, पण हा प्रॅक्टिकल स्टडी आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवून आपल्या अभ्यासाला आपण सुरुवात करूया. क्रियाशारीर. आता या क्रियाशारीरचा असताना बोर्ड ऑफ आयुर्वेद किंवा नॅशनल कमिशन ऑफ इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन यांनी हा दिलेला सिलेबस आहे. आता या ठिकाणी जो कोड टाकलेला आहे तो तुम्ही तुमच्या फोनवरती टाकून किंवा त्याचा फोटो काढून डाउनलोडसुद्धा करू शकता. हा सिलेबस NCISM फर्स्ट प्रोफेशनल आयुर्वेदाचार्य, BMS म्हणजे आयुर्वेदाचार्य, त्यामध्ये क्रियाशारीर हा एक विषय आहे. या विषयाचा सब्जेक्ट कोड आहे AYUGKS. आता याचा आपल्याला अभ्यास करत असताना आपल्याला पुढे हे पण लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपण याची परीक्षा देणार आहोत त्यावेळी क्रियाशारीर या विषयाचे आपल्याला 2 पेपर असतील, पेपर 1, पेपर 2. पेपर 1ला 100 मार्क आहेत, पेपर 2ला 100 मार्क आहेत. त्याचप्रमाणे याची टोटल समजा 100ची केली तर ही टोटल होते 200 मार्काची. म्हणजे 200 मार्काची तुमची थिअरी एक्झामिनेशन आहे, ज्यामध्ये 100 मार्काचे 2 पेपर आहेत. तुमचं प्रॅक्टिकल जे आहे हे सुद्धा 100 मार्काचं आहे. या
100 मार्कापैकी तुमचे वायवाचे मार्क आहेत 70 आणि तुम्हाला इंटरनल असेसमेंटला मार्क आहेत 30. आता अशीच परीक्षा ही होणार असल्यामुळं या ठिकाणी तुमची टोटल होते सगळी मिळून 200. टोटल मार्क्स 200 आणि 200 म्हणजे हे 200 आणि हे 200 असे मिळून 400 मार्कांची टोटल होते. तुम्हाला पासिंगसाठी कमीत कमी 35% मार्क लागतात हा गैरसमज काढून टाका. तुम्हाला पास होण्यासाठी 50% मार्कची आवश्यकता असते. आता हे सगळं करत असताना या पूर्ण सिलेबसचा आपण अभ्यास करत असताना आपल्याला हा अभ्यासक्रम किती लेक्चरमध्ये अभ्यास करायचा याविषयी पण NCISM आम्हाला गाईडलाईन देत आहे. आता पेपर 1 जो 100 मार्काचा आहे त्यासाठी हा संपूर्ण सिलेबस तुम्हाला 75 आवर्समध्ये शिकवला जाईल. पेपर 2 हा जो 100 मार्काचा पेपर आहे तो सुद्धा तुम्हाला 75 तासामध्ये शिकवला जाईल. असे मिळून तुम्हाला थिअरीचे 150 तास मिळतील. त्याचबरोबर हे यांनाच लेक्चर आवर्स म्हणलेलं आहे. म्हणजे तुम्ही वर्गात बसून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणार आहात. याच विषयाचे नॉन लेक्चर आवर्स म्हणजे थिअरीमध्ये जे तुम्ही शिकाल ते तुम्हाला थोडं प्रॅक्टिकली करायचं आहे. पेपर 1साठी 25 तास, पेपर 2साठी 25 तास असं मिळून हे 50 तास होतात. आता वरचे 150 आणि खालचे 50 असे आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. आता नॉन लेक्चर आवर्स म्हणजे तुम्ही जे प्रॅक्टिकल करता ते प्रॅक्टिकल तुम्हाला 200 आवर्समध्ये प्रॅक्टिकलचा अभ्यास करायचा आहे. प्रॅक्टिकलचा अभ्यास करत असताना तुम्हाला लॅब प्रॅक्टिकल आणि आयुर्वेदिक प्रॅक्टिकल अशी प्राधान्यानं 2 वेगळ्या प्रकारची प्रॅक्टिकल्स आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. क्रियाशारीरच्या अभ्यासाचं महत्त्व समजावताना नॅशनल कमिशन ऑफ इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन हे आम्हाला सांगतं आहे क्रियाशारीर हा विषय ह्युमन फिजिओलॉजी जो MBBSला शिकवला जातो त्या विषयासारखा आहे. तर हा अतिशय महत्त्वाचा सब्जेक्ट आहे BMS प्रोग्राममधला आणि विशेषतः अंडर ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी. तर तुम्हाला लक्षात येईल की आयुर्वेदाचा अभ्यासक्रम अंडर ग्रॅज्युएट म्हणजे BMSपर्यंत आणि त्यानंतर MD आयुर्वेद पोस्ट ग्रॅज्युएशन स्टुडंटसाठी असतो. अशा प्रकारचा असतो. तर या ठिकाणी शरीर या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर शारीरिक क्रिया डील्स विथ द स्टडी ऑफ ह्युमन बॉडी कन्सर्निंग इट्स फिजिओलॉजिकल नॉर्म्स फंक्शनिंग ऑफ ह्युमन बॉडी इन इट्स नॉर्मल स्टेट. कोणताही व्यक्ती हेल्दी असतो किंवा नॉर्मल स्टेटमध्ये असतो, सगळे फंक्शन्स फिजिओलॉजिकल असतात. अशावेळी त्याच्या शरीरात होणाऱ्या क्रिया कशा प्रकारच्या होतात हा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यामुळं या विषयामध्येच मॉडर्न सायन्समध्ये शिकवल्या जाणाऱ्या फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री अशा दोनही विषयांचा अभ्यास हा तुमचा होऊन जाईल. तर या 2 विषयांचा आपल्याला अभ्यास याच्यामध्ये आलेला आहे असं लक्षात येईल. हेल्दी कंडिशन ज्याला आयुर्वेदानं स्वस्थ असं म्हटलेलं आहे, हे 3 शरीर भावावरती म्हणजे बॉडी एलिमेंट्सवरती डिपेंड असतं. दोष, धातू आणि मल. आता या दोष, धातू आणि मल हे 3 बॉडी एलिमेंट्स म्हणजे शरीरभाव. समजा नॉर्मल असतील, ज्याला आयुर्वेदिकमध्ये शब्द आहे प्राकृत असतील तर त्यांच्या क्रिया म्हणजे त्यांचे फंक्शन्स हे सुद्धा प्राकृत होतील. मग हे प्राकृत अवस्थेमध्ये कोणते शरीरभाव कोणतं कार्य करतात याचा सविस्तर अभ्यास हा क्रियाशारीरमध्ये येतो. खरं पाहायला गेलं तर क्रियाशारीर अभ्यासाचा हा मूलभूत ढाचा किंवा बेस आहे. याचप्रमाणे आपल्याला लक्षात येईल क्रियाशारीरचा अभ्यास करत असताना आणखी काही शब्द तुमच्या कानावर येतील. प्रकृती, स्रोतस, कोष्ठ, अग्नी,
ओज, आहार, षटक्रिया, काल या सगळ्या शब्दांची तुम्हाला ओळख करून घ्यायची, कारण की 12वीपर्यंत या शब्द आम्हाला माहीतसुद्धा नव्हते. आता इथं आल्यानंतर जोपर्यंत हे शब्द आम्ही समजून घेणार नाही, आम्हाला आयुर्वेदसुद्धा समजणार नाही. म्हणून अभ्यासाला सुरुवात करताना प्रत्येक शब्दाची सुरुवातीला ओळख करून घेणं, तोंड ओळख आधी करायची, त्याच्यानंतर सविस्तर अभ्यास करायचा, म्हणजे तुम्हाला आयुर्वेद समजायला लागेल. ही गोष्ट फक्त क्रियाशारीसाठी नाही, तर सगळ्या आयुर्वेदासाठी सुद्धा लागू आहे. या सगळ्यांना मूलभूत विषय किंवा फंडामेंटल टॉपिक्स असं म्हटलेलं आहे. हे तुम्हाला समजून घ्यावे लागतील. त्याच्यामुळं तुम्ही कोणत्याही आजाराची कारणं ओळखू शकाल, कोणत्याही आजाराचं निदान करू शकाल आणि त्याची मॅनेजमेंट म्हणजे चिकित्सा करू शकाल. अल्टिमेटली आपल्या सगळ्यांना डॉक्टर व्हायचं आहे, वैद्य व्हायचं आहे, म्हणूनच तुम्ही ॲडमिशन घेतलेली आहे. त्याच्यामुळं तुम्ही या सगळ्या गोष्टी तुम्हाला केल्या तरच तुम्हाला कोणताही विषय हा चांगल्या पद्धतीने समजू शकेल. क्रियाशरीरच्या विषयामध्ये काही गोष्टी त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्या तुमच्यासाठी खूप चांगल्या आहेत. त्यामुळं मी म्हणेन की आजचे विद्यार्थी खूप भाग्यवान आहेत. काही विषयाचा तुम्हाला कॉग्निटिव्ह स्टडी करायचा, इफेक्टिव्ह स्टडी करायचा, सायकोमोटर डोमेन्स हे समजून घ्यायचे आहेत. कॉग्निटिव्ह म्हणजे व्यवस्थित समजून घेणं, ॲफेक्टिव्ह त्याचे परिणाम समजून घेणं, सायकोमोटर डोमेनमध्ये या सगळ्या गोष्टींचा कसा वापर करायचा याच्याविषयीचा अभ्यास करणं. आणि या सगळ्या गोष्टींवरती अशी अपेक्षा आहे की विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांसोबत ग्रुप डिस्कशन्स व्हावे, तुम्ही काही वर्कशॉप्स अटेंड करावेत, काही तुम्ही फील्ड व्हिजिट्स द्याव्यात, काही ॲक्टिव्हिटी या पुस्तकाच्या बाहेरच्या असतात त्या प्रॅक्टिकली करण्याचा प्रयत्न करावा. रोल प्ले, नंतर क्लासरूम फ्लिप्ड या प्रकारच्या. यासाठी त्यांनी वेगळे शब्द दिलेले आहेत. OSP, PBL, DOPS, CBD, स्किल असेसमेंट या सगळ्या गोष्टी त्यांनी सिलेबसमधल्या टाकलेल्या आहेत. या सगळ्या आपण फॉलो केल्या तरच आपल्याला लक्षात येईल की क्रियाशरीर हा विषय हा आपल्याला समजू शकेल. त्याच्यामधल्या महत्त्वाच्या गोष्टी हायलाईट केले गेलेल्या आहेत. त्याचा सायंटिफिक ॲप्रोच हा विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. त्याच्यामुळं आयुर्वेदाचं कौशल्य हे डेव्हलप होईल आणि क्लिनिकल प्रॅक्टिस आणि रिसर्चमध्ये ते वापरता येईल. जर तुम्ही सिलेबसचा हा भाग बघितला तर तुम्हाला असं लक्षात येईल कोर्स लर्निंग आउटकम्स, कोर्समध्ये काय काय आहे, काय अपेक्षित आहे. त्याचबरोबर प्रोग्राम लर्निंग आउटकम्स या दोन्ही गोष्टी या ठिकाणी टाकण्यात आलेल्या आहेत. तर कोर्स आउटकममध्ये या सगळ्या गोष्टी तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुमच्याकडून अपेक्षित काय आहे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी टाकण्यात आलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल कोर्स आउटकममध्ये तुम्हाला सगळे मूलभूत सिद्धांत क्रियाशारीरचे आहेत हे समजले पाहिजे आणि समजावून सांगता आले पाहिजे. त्याचबरोबर त्याचं ह्युमन फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्रीशी संबंध तुम्हाला जोडता आलं पाहिजे. या गोष्टी अपेक्षित आहेत. हे आज पहिल्या लेक्चरमध्ये आपण फक्त एक उदाहरण घेतलं. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करताना या गोष्टी आपल्याला विचारात घ्यायच्या आहेत. यानंतर सिलेबसमध्ये काही गोष्टी आपल्याला सिलेबसमध्ये नेमका कशाचा अभ्यास करायचा आहे हे टाकण्यात आलेलं आहे. आता पहिल्या कॉलममध्ये सिरियल नंबर 1, 2, 3 इथं ते विषय शारीर, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ आयुर्वेद, त्रिदोष, वातदोष. त्याचबरोबर हे किती लेक्चरमध्ये तुम्हाला समजावले गेले पाहिजे हे अपेक्षा टाकलेली आहे. आता पहिले तिन्ही पॉईंट जे आहेत हे आपल्याला फर्स्ट टर्मला आहे. फर्स्ट टर्मला हे शिकवले जात असताना तुम्हाला साधारणतः 2 आणि 2, 4 आणि 3, 7 लेक्चरमध्ये हा अभ्यास शिकवून झाला पाहिजे. हा नंबर याच्याकरता महत्त्वाचा नाही. कदाचित काय होतं आहे की 7 लेक्चरमध्ये नाही समजलं तर 8वा पण घ्यावा लागेल, कारण मूळ आपला उद्देश असला पाहिजे विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे. हा साध्य करायचा असेल तर आपल्याला 7 लेक्चर अध्यापक तुम्हाला देतील तुमच्या गरजेप्रमाणे, कारण विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतासुद्धा
खूप चांगली, चांगली आणि थोडी कमी अशी असू शकते. तर प्रत्येक विद्यार्थ्याला समजण्यासाठी वेगवेगळे नंबर लेक्चर्स लागू शकतील. याच विषयाचं नॉन लेक्चर्स हे तुम्हाला 2 तासात करायचे आहेत. म्हणजे जे तुम्ही शिकाल ते तुम्ही प्रॅक्टिकली कसं युटिलाइज कराल याच्याविषयी तुम्हाला हा विचार करायचा आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण सिलॅबस याचा अभ्यास आपल्याला करायचा. मग यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आता हा पेपर 1 आहे, त्याच्यामधला पार्ट ए आहे. या पार्ट एमध्ये त्यांनी टॉपिक्स दिलेले आहे. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म कुठे कोणते आहे ते दिलेलं आहे. आणि किती व्याख्यानामध्ये क्लासरूममध्ये तुम्हाला ते शिकायचे ते दिलेले आहे. त्याच्यावरती नॉन लेक्चर आवर्स किती असावेत ही संख्या दिलेली आहे. तर ही प्रत्येक कॉलेजमध्ये फॉलो केली जाते. आणि आता यामध्ये क्रियाशारीरमध्ये पार्ट ए हा पूर्ण आयुर्वेदिक अभ्यासक्रम आहे. त्याच्यावरती तुम्हाला 60 मार्कांचे प्रश्न विचारले जाणार आहेत. आता पेपर 1मधला पेपर 2 जो आहे हा ह्युमन फिजिओलॉजीशी रिलेटेड आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 40 मार्काचे प्रश्न विचारले जातील. मग त्यासाठी फर्स्ट टर्मला कोणता आहे, सेकंड टर्मला कोणता आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे. हा अभ्यासक्रम किती लेक्चर्स आवर्समध्ये पूर्ण करायचा आहे आणि त्याच्यावरती नॉन लेक्चर आवर्समध्ये तुम्ही किती काम करणार आहात ही माहिती सिलेबसमध्ये दिलेली आहे. आपण त्या टॉपिकवर ज्यावेळी जाऊ त्यावेळेस ते फॉलो करण्याचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी सुरू होतो पेपर 2. त्याच्यामध्ये पार्ट 1 हा परत आयुर्वेदिक अभ्यास आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 60 मार्कांचे प्रश्न विचारले जाणार आहेत. नेहमीप्रमाणे आता या ठिकाणी कोणत्या टर्मला तो अभ्यासक्रम आहे, त्याला किती मार्क्स पडू शकतात आणि किती लेक्चर आवर्स आणि किती नॉन लेक्चर आवर्समध्ये तुम्हाला पूर्ण करायचं आहे याविषयी NCISMनी सूचना केलेल्या आहेत आपल्याला. या पण आपण फॉलो करणार आहोत. आता पेपर 2मधला पार्ट बी जो आहे हा त्याला 40 मार्काचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. उदाहरणार्थ हिमोपोएटिक सिस्टीम म्हणजे ब्लडशी संबंधित अभ्यास तुम्हाला फर्स्ट टर्मला आहे. तो 5 लेक्चरमध्ये पूर्ण करायचा आहे तुम्हाला. म्हणजे अध्यापक तुम्हाला 5 लेक्चरमध्ये तो शिकवतील. 2 लेक्चरमध्ये त्याच्याशी संबंधित हे नॉन लेक्चर आवर्समध्ये प्रॅक्टिकल किंवा थोडीशी काही माहिती तुम्ही घेणार आहात. असा आपल्याला अभ्यास करायचा आहे. हे झालं पेपर 1 ए आणि बी, पेपर 2 ए आणि बी. त्याच्यानंतर प्रत्येकच अभ्यासक्रमामध्ये काय काय अपेक्षित आहे हे या ठिकाणी NCISMनी स्पष्ट केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी पूर्ण असं आहे की कोर्स आउटकम 1 पूर्ण झाल्यावर तुम्ही जे शिकलात क्रिया, शारीर आणि शारीर. आता शरीर आणि शारीरमध्ये फरक आहे हे तुम्ही समजून घ्याल. त्या ठिकाणी त्याची व्याख्या तुम्हाला सांगता आली पाहिजे, त्याचे पर्यायी शब्द तुम्हाला सांगता आले पाहिजे. हा अभ्यास तुम्ही कसा कराल, हा कॉग्निटिव्ह आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे फक्त. आणि नंतर मग याच्यावरती MCQ, MEQ, LAQ, SAQ हे विचारले जाऊ शकतात. व्हायवामध्ये सुद्धा या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. तर हे एक उदाहरण आपण कोर्स आउटकमचं बघितलं. काही ठिकाणी कॉग्निटिव्ह आहे. आता पुढे तुम्ही गेला तर सुरुवातीला आयुर्वेदामध्ये आल्यानंतर आधी आपल्याला शब्द नवीन ऐकायला किंवा पाहायला मिळतात. ते सगळे कॉग्निटिव्हमध्ये लक्षात ठेवायचे आहे. कॉम्प्रेशन त्याचं सविस्तर माहिती घ्यायची. ॲप्लिकेशन पुढे काही शब्द असे येतील की त्याचं त्यावेळेस तुम्हाला की त्याचा वापर कसा करायचा आहे हे समजून घ्यायचं आहे. असा हा पूर्ण अभ्यास तुम्हाला राहू शकेल. त्याच्यामुळे कोणत्याही अभ्यासाची सुरुवात करताना आपल्याला अपेक्षित काय आहे आपण याच्यावर भर दिला तर पुढचा अभ्यास करणं तुम्हाला सोपं जाईल. हा सिलॅबस प्रत्येक विद्यार्थ्यांकडे असला पाहिजे आणि त्यांनी कशा पद्धतीनं अभ्यास केल्यावर अपेक्षित काय आहे, लक्षात काय ठेवायचं आहे, सविस्तर काय समजून घ्यायचं, या सगळ्या गोष्टी तुम्ही
विचार केला पाहिजे. तर प्रत्येक अभ्यासामध्ये कॉग्निटिव्ह, कॉम्प्रेशन या सगळ्या गोष्टी आपल्याकडून अपेक्षित या सिलेबसमधून सांगण्यात आलेल्या आहेत. वर्गामध्ये, लेक्चर आवर्समध्ये आणि नॉन लेक्चर आवर्समध्ये या तुम्हाला करायच्या आहेत, या तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक टॉपिकमधून तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, सविस्तर काय समजून घ्यायचं. आता या ठिकाणी प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला कोणकोणते प्रॅक्टिकल्स आहेत याची माहिती सिलेबसमध्ये ही दिली गेलेली आहे. काही त्याच्यामध्ये आयुर्वेदिक प्रॅक्टिकल्स आहेत आणि काही मॉडर्न प्रॅक्टिकल्स आहेत. आता या कॉलममध्ये कोणत्या टर्ममध्ये तो तुम्हाला अभ्यास करायचा आहे हे सांगण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये किती लेक्चर, आता या ठिकाणी प्रॅक्टिकलला लेक्चर तर शून्यच असणार, मग नॉन लेक्चर आवर्स किती स्पेंड कराल तुम्ही त्याच्यामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे. तर हे तुमचं गणित झालं प्रॅक्टिकलचं. आता याच प्रॅक्टिकलमध्ये जे तुम्ही शिकणार आहात त्याच्यामध्ये कॉग्निटिव्ह कोणता आहे, सायकोमोटर कोणता आहे हे तुम्हाला वेळोवेळी पॉईंटनुसार समजावून सांगता येईल. या ठिकाणी त्यांनी लेक्चर, डेमॉन्स्ट्रेशन, डिस्कशन, ऑब्झर्वेशन, ट्युटोरियल अशा पद्धतीनं अभ्यास एकत्रित करायला सांगितला. टीचर आणि स्टुडंट यांचा एकंदरीत एकच अभ्यास होईल. काही ठिकाणी बेडसाईड क्लिनिकल डिस्कशन पण होईल. अभ्यासाचे वेगवेगळे प्रकार हे आपल्याला प्रॅक्टिकल करत असताना करायचे आहेत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता या ठिकाणी जे 50 नॉन लेक्चर्स आवर्स आहेत त्यामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारची कामं करायची आहेत. काही असाइनमेंट दिले जातील होमवर्क बेस्ड, काही ब्रेनस्टॉर्मिंग टेस्ट असेल, काही बस ग्रुप असेल, काही केस बेस्ड लर्निंग असेल, काही कन्फ्युजन टेक्निक्स असतील, काही डिबेट असेल. अशा वेगवेगळ्या गोष्टी या आपल्याला अभ्यास करताना करायच्या आहेत. सिलेबस बघितल्यानंतर हे तुम्हाला लक्षात येईल. ज्यावेळेस तुम्हाला 100 नॉन लेक्चर्स करायचे आहेत त्यामध्ये आयुर्वेदिक प्रॅक्टिकल आणि मॉडर्न प्रॅक्टिकलच्या संदर्भात काय काय करायचं आहे, कम्युनिकेशन स्किल, स्मॉल प्रोजेक्ट, एक्सपेरिमेंट डिझायनिंग हे सगळं तुम्हाला करायचं आहे. ते आपण सगळे सोबत मिळून करणार आहोत. काही ट्युटोरियलसाठी आणखी टॉपिक त्यांनी सुचवले ते पण आपण घेऊ शकतो. छोटे छोटे विद्यार्थ्यांमध्ये सेमिनार झाले पाहिजेत, विद्यार्थ्यांनी पण आपल्याला काय कळलं ते मांडलं पाहिजे. काही ग्रुप डिस्कशन झाले पाहिजे, हे सुद्धा आपल्याला करायचे आहेत. अशा पद्धतीनं असेसमेंट समजा करायचं असेल तर 2 पेपर 200 मार्क, प्रॅक्टिकल 100 मार्क, 70 मार्क, वायवा, इंटरनल असेसमेंट 30, हे 100 आणि हे 100 असे मिळून 200, टोटल 400 मार्कांचा आपला विषय राहील. यामध्ये फर्स्ट टर्ममध्ये काय घ्यायचं आहे, सेकंड टर्ममध्ये काय घ्यायचं आहे, थर्ड टर्ममध्ये काय घ्यायचं हे सुद्धा आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. जे शिकतो आपण त्याला मार्क डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारचं राहू शकेल हे पण गाईडलाईन्स आपल्याला दिलेल्या आहेत. या वाचल्यानंतर आपण फॉलो करताना या सगळ्या गोष्टी समजावण्यात येतील. इव्हॅल्युएशन मेथड ऑफ पिरियॉडिकल असेसमेंट, आपल्याला प्रत्येक टर्ममध्ये 3 पिरियॉडिकल असेसमेंट टेस्ट घ्यायच्या आहेत. तर ते कशा पद्धतीच्या असल्या पाहिजे, तर प्रॅक्टिकल आणि क्लिनिकल परफॉर्मन्सवर काही व्हायवा व्हाईसवर, MCQ MEQवर, ओपन बुक टेस्ट असतील, काही समरी रायटिंग असेल, क्लास प्रेझेंटेशन राहील, प्रॉब्लेम बेस्ड असाइनमेंट राहील. अशा वेगळ्या पद्धतीनं जेणेकरून मानसिक विकास विद्यार्थ्यांचा झाला पाहिजे अशा पद्धतीनं त्या राहतील. आता प्रोफेशनल BMS एक्झामिनेशनमध्ये पेपर 1 पेपर 2 हे 3 तासाचे असतात. त्याच्यात 20 MCQज तुम्हाला 8 मार्काचे 5
शॉर्ट ॲन्सर क्वेश्चन, त्याचं उत्तर एका पानात तुम्ही लिहा अशी अपेक्षा आहे. 10 मार्काचे 4 लाँग ॲन्सर क्वेश्चन, ज्याचे सर्वसाधारणतः 4 पानामध्ये उत्तर अपेक्षित आहेत, हे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न विचारावेत याविषयीसुद्धा सजेशन NCICने आपल्याला दिलेलं आहे. हे आपल्या सगळ्यांना तयारी करताना आपल्याला अतिशय उपयोगी येईल. मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे 20 असतात ते कोणत्या टॉपिकवर किती विचारूयात याविषयी त्यांच्या काही सजेशन्स आहेत, त्या पण आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. प्रॅक्टिकल एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला स्पॉटिंग आहे 10 मार्काचं, आयुर्वेदिक प्रॅक्टिकल आहे जसं प्रकृती अग्नी कोष्ठ 40 मार्काचं, लॅब प्रॅक्टिकल आहे 30 मार्काचं, एक प्रोजेक्ट प्रत्येक विद्यार्थ्याला करायचे त्याला 10 मार्क आहेत, प्रॅक्टिकल रेकॉर्ड प्रॉपर मेंटेन करायचं त्याला 10 मार्क आहेत. तुमची व्हायवा जी आहे ती 70 मार्काची राहील. त्यानंतर इंटरनल असेसमेंट ज्यामध्ये तुमचे पिरियडिकल असेसमेंट होत असतात त्याला तुम्हाला 30 मार्क हे देण्यात आलेले आहेत. या सगळ्या पुस्तकांचा तुम्ही अभ्यास करू शकता तुम्ही, आणि त्यानंतर तुम्हाला हा विषय समजायला सोपं जाईल. क्रियाशारीर हा बेसिक महत्त्वाचा विषय आहे. असं म्हणतात की क्रियाशारीर समजलं तर तुम्हाला डायग्नोसिस प्रॉपर करता येईल, म्हणजे रोग निदान हा विषय समजेल. काही चिकित्सा हा आयुर्वेदातला अतिशय महत्त्वाचा विषय आहे. तुम्हाला चिकित्सा करण्याच्या आधी डायग्नोसिस म्हणजे निदान आलं पाहिजे, आणि या दोन्हीचा बेस क्रियाशारीर आहे. म्हणजे क्रियाशारीर चांगलं समजलं तर तुम्हाला निदान चांगलं करता येईल, निदान चांगलं केलं तर तुम्हाला चिकित्सा चांगली करता येईल. या दृष्टिकोनातून क्रियाशारीर हा बेसिक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. या विषयाचा आपण अभ्यास सुरू करूयात. आज आपण या ठिकाणी थांबूयात आणि याच्यानंतर एक टॉपिक घेऊन आपण क्रियाशारीर हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही काय अडचण असेल तर माझ्या फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. त्याशिवाय तुम्हाला असं लक्षात आलं की काही बोलायचं तर बोलूसुद्धा शकता. पण सगळ्यांना सजेशन आहे की हे चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा आणि रेग्युलर लेक्चर ऐका. थँक्यू व्हेरी मच.